इन्कम टॅक्सच्या छाप्यात सापडलेले कोट्यावधी रुपये जातात तरी कुठं? दरवेळी छापे पडतात, बातम्या ओरडतात, 50 कोटींचं काळं धन सापडलं. पण कधी विचार केलाय का, तो पैसा जातो तरी कुठं? जेव्हा इन्कम टॅक्स विभाग, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट एखाद्या व्यक्ती किंवा कंपनीवर छापा मारतो, त्या छाप्यात सापडलेला पैसा सरकारच्या मालकीचा होत नाही लगेच. आधी तो जप्त केला जातो आणि त्यानंतर सुरू होतो तपास, तो पैसा खरंच काळा आहे की कर न भरलेला वैध पैसा आहे. तपास पूर्ण झाल्यावर जर सिद्ध झालं की तो पैसा बेकायदेशीर आहे, तर तो कायद्यानुसार केंद्र सरकारच्या कोशात जमा केला जातो. कॅश, गोल्ड, प्रॉपर्टी हे सर्व बेनॅमी प्रॉपर्टी ॲक्ट आणि इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 नुसार जप्त केलं जातं. इन्कम टॅक्स ट्रायब्युनल ITAT आणि EDCBI यांच्या माध्यमातून त्या मालमत्तेचा ताबा घेतला जातो. नंतर हा पैसा भारत सरकारच्या कन्सॉलिडेटेड फंडमध्ये जमा होतो. हा तोच फंड आहे ज्यातून बजेट तयार केलं जातं. म्हणजे जप्त पैसा सरळ जनतेच्या सेवेत जातो. पण तो तिथं पोहोचतो का, की कुठेतरीच अडकतो? हाच खरा प्रश्न. काळं धन सापडतं, पण पांढऱ्या मनाचे नेते दुर्मिळ. तुम्हाला काय वाटतं, हा पैसा खरंच देशासाठी वापरला जातो का? शेअर करा.